चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडीची घोषणा केली जाणार नाही। बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। दबाव आमिषामुळे उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडलं का याचीही चौकशी होणार। महापालिकेच्या मतदानाच्या आधीच महायुतीचा विजयी गुलाल। भाजपचे 45, शिवसेनेचे 19, राष्ट्रवादीचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी। 11 पालिकेतील 67 उमेदवार बिनविरोध। महापालिका निवडणुकीच्या अर्ज माघारीनंतर आजपासून अपक्ष उमेदवारांना चिन्हांचं वाटप। सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभांचा धडाका। आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत झडणार। येत्या 6 जानेवारीला राज आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त मुलाखत। खासदार संजय राऊत ठाकरे बंधूंशी संवाद साधणार। दोन्ही भावांची पहिलीच संयुक्त मुलाखत। अकोल्यात एकच मुस्लिम उमेदवार असावा म्हणून काढली ईश्वर चिठ्ठी। मशिदीमधील ईश्वर चिठ्ठीनंतर एमआयएमच्या उमेदवाराची माघार। प्रभाग क्रमांक 16 मधील झालेल्या प्रकारानंतर चर्चांना उधाण। सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्याची हत्या। राजकीय वादातून हत्या झाल्याची माहिती। अर्ज माघारी घेण्यावरून 2 गटात झाला होता राडा। मूलभूत सुविधांच्या अभावामुळे पोटातील बाळासह महिलेची 6 किलोमीटर पायपीट। महिला आणि बाळ दगावलं। गडचिरोलीच्या आलदंडी टोला भागातील संतापजनक घटना। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त। नायगाव पोलीस मैदानावर दिली मानवंदना। सदानंद दाते आज पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारणार। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती। नायगावातील कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार। राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। कराडच्या पालीमध्ये येळकोट जय मल्हारचा गजर। खंडोबा म्हाळसाचा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न। जागरण गोंधळ घालत घरच्या देवांची पूजा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।